चला सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना बस स्टॉप लक. सलामीची जोडी मैदानामध्ये टीम देसाई संघाची पहा मिळतो आपल्याला. राम पाटील आणि त्याच्या जोडीला साई मात्रे हे दोन फलंदाज पहा मिळतात. गोलंदाजी मार्कवरती सचिन आलिमकर यांना पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आल्यात. आजच्या दिवसामध्ये तिसरा मॅच पाहतोय आपण या दोन संघांच्या दरम्यान. पहिलाच बॉल, बिग शॉट, कॅच इटचा कॉल आहे. किशोर आलिमकर होते, पाहत राहिले. टायमिंग परफेक्ट होतं. पहिल्याच बॉलवरती कडाडा प्रहार केलाय, चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पहिला फलंदाज आहे ज्याने षटकाराने अकाउंट ओपन केलंय. 6 धावा पहा मिळाल्या. पुन्हा एकदा ऑफ ड्राय. यस, मैदानाच्या चारी बाजूने पटके मारण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. मगाशी सुद्धा पहिल्या सत्रामध्ये टीम पिसवली संघाची चांगली बॅटिंग पाहिली. त्याच्या अगोदर निजे ब संघाची सुद्धा चांगली धावसंख्या पाहायला मिळाली. फुल टॉस आणि असे बॉल दिले तर निश्चितच त्यांना सीमारेषा बाहेर पाठवतील. षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार, त्यानंतर चौकार, पुन्हा एकदा षटकार. हां, झाडाला जर चेंडू लागला तर डायरेक्ट षटकार आहे, लक्षात ठेवा. टप्प्याने गेला तर चौकार होईल, मात्र डायरेक्ट जर लागतोय झाडाला तर षटकार आहे. कारण झाड थोडं आतमध्ये आहे, त्यामुळेच तसं सांगण्यात आलेलं आहे. 2 षटकार 1 चौकार अद्यापपर्यंत. हो, ऑफ ड्राय पहा मिळतोय. खराब फिल्डिंग. 1-2 मध्ये रूपांतर होत असताना पहा मिळतो आपल्याला. सचिन आलिमकर यांना पाहतो. या चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूवरती प्रहार करणं हे का चांगल्या फलंदाजाची लक्षणं असतात. प्रत्येक वेळेला तुम्ही बिग शॉट खेळू शकत नाही आहे, कारण गोलंदाज सुद्धा चांगली गोलंदाजी करीत असतो. हो, पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केलाय. चेंडू आलाय डीपमध्ये. ओ, विनोद होते त्या ठिकाणी. चेंडू निघून जातोय सीमा पार. चौकार. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना वागेश्वर देसाई संघ. हो, फ्लिक ऑफ द रिस्क, कॅचचा कॉल आहे. कॅच टिपणार कोण? 1 बाउन्स. पुन्हा एकदा 4 धावा पाहायला मिळतात आणि येथे षटक समाप्त होतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या त्या 26 धावा. बिनबाद 26. गोलंदाज सुगंध आलिमकर. पहिल्या चोरमध्ये फार मोठ्या धाबा पाहिल्या आपण. 2 षटकार 2 चौकार, दुहेरी धाव पाहायला मिळाले. सुगंध आलिमकर यांना पाहतोय. पॉवर प्लेचे दुसरं षटक.
फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू चाललाय गोळीच्या वेगाने. 1 बाउन्स 4. गुड शॉट. फटका चांगला होता. पॉवर प्लेचा योग्य आणि सुरेख वापर करत असताना 4 धावा. ओ पुन्हा एकदा फुल टॉस स्विंगला लागलाय. विनोदच्या समोरून बॉल जातोय. तोपर्यंत 1 धाव. राम पाटील स्ट्राईक वरती येतोय. 6 बॉल 26 ची इनिंग साकारले सध्या तरी. यस स्ट्राईक रन रेट पाहिला तर त्याचा 433 च्या स्ट्राईक रेटने धावा बनवल्यात सध्या. फुल टॉस असे चेंडू नाही सोडू शकत. गोलंदाजाला थोडासा विचार विमर्श करावा लागेल. चांगले पटकेबाजी होत असताना पाहतोय. जणू हायलाइट्स पाहतो. काही क्षणचित्र पाहतोय असं वाटतंय थोड्या वेळापुरतं. तीन चौकार 3 षटकार. पुन्हा एकदा फुलेंचा बॉल होता. डीप मध्ये फोल्डर. आता प्रोटेक्शन आहे. खराब फिल्डिंग. चेंडू निघून जातोय सीमा पार. अगदी वेगाने धावसंख्या. यस पुन्हा एकदा ऑफ ड्राय. फटका तर चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहे. 2 धावा. दोन धावा पहा मिळत असताना पुन्हा एकदा फुल लेन. फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळाली. आता ओव्हर समाप्त झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 44. गोलंदाज दिनेश काटे. तिसरं षटक. पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यात. 44 धावा झाल्यात. 22 ची सरासरी प्रति ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. बॉल जातो. 1 धाव कंप्लीट केली आहे. मिसफील्ड त्याचा फायदा उठवत असताना बिग हिट. ओ फिल्डर पाठीमागे थांबले. नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत 2 धावा.
धावा झाल्या त्या आता 48 48 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. आता क्रिकेट फास्ट झालंय, कारण किती चांगला गोलंदाज असू द्या त्याला मार पडतोच, कारण या पाटा खेळपट्ट्या आहेत. स्पोर्टिंगच्या खेळपट्ट्या हव्या असतात आपल्याला. रात्रीसुद्धा आम्ही पाहिलं उसाटण्याच्या नाईट स्पर्धेमध्ये, जिथे 5 षटकामध्ये 40 धावासुद्धा होत नव्हत्या खेळाडूंना, एवढ्या चांगल्या खेळपट्ट्या होत्या. गोलंदाज मात्र तिथे पूर्णपणे हवी होताना पाहिलं. अशा कधी कधी खेळपट्ट्या असलं की मजा येतोय, सातत्याने धावा होतात, मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वाससुद्धा कमी होतं. मात्र अशा खेळपट्ट्या बनवल्या की तिथे गोलंदाजाला अनुकूल ठरतात, साथ देणाऱ्या ठरतात, कॉन्फिडन्स वाढत असतो त्याचा. त्यामुळे अशा खेळपट्ट्या बनवणंसुद्धा फार गरजेचे आहेत. नाईट स्पर्धेमध्ये बऱ्याच ठिकाणी असं पाहतोय की जिथे 40-50 धावा होणं फार कठीण असतो 5 षटकामध्ये. तसंच काहीसं चित्र होतं काल त्याच मैदानावरती. 35 धावासुद्धा डिपेंड झाल्या. त्यामुळे आता ही खेळपट्टी वेगळी आहे, ती खेळपट्टी वेगळी आहे असं नाईटला बनवलेली, आणि अशाच खेळपट्ट्या काहीशा पाहायला मिळतात आपल्याला पोषक वातावरणामध्ये. हो, बिग हिट करण्याचा प्रयत्न इज अँड टेकन. स्वतः निघालेत. स्पोर्टमॅनशिप दाखवत असताना साई मात्रे पहिला खेळाडू बाद, पहिला धक्का टीम वागेश्वर देसाईला. वन डाऊनला जितू पाटील मैदानामध्ये येत असताना पाहा मिळतो आपल्याला. जितूला पाहतोय, अत्यंत चांगला खेळाडू वन डाऊनचा. साईने मात्र चांगली बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना ओ गुड कॅच, ओ व्हॉट अ कॅच, सुपर सुपर झेल पाहायला मिळतोय. किशोर आलिमकर काय कॅच पकडला आजच्या दिवसामध्ये, सर्व उत्कृष्ट झेल पकडला. कॅच ऑफ द डे कार्बन कमा. मला तर वाटतं भाऊ पाटील स्पर्धेतील असेल असा झेल स्वतःला झोकून दिलं, आणि मात्र टाळ्या होत्या झेलसाठी. किशोर आलिमकर व्हेरी वेल प्लेड. चांगला एफर्ट दाखवला फिल्डिंग करत असताना, कारण ते थोडेसे जो खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये होते. वर यायचं होतं त्यांना, पुढे यायचं होतं, मात्र खालीसुद्धा लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं होतं. स्वतःला झोकून दिलं आणि झेल टिपलाय. नितीन पाटील येत असताना आता 4थ्या क्रमांकावरती. चला, देवीच्या पाड्याचे कॅप्टन उपस्थित आहेत, भोपर टीमचे कॅप्टन. आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क करा. याच्यानंतर इनिंगमध्ये टॉस होईल. भोपर टीमचे कॅप्टन चला बातचीत करत असताना दोन खेळाडूमध्ये नितीन पाटील खूप खोलवरती फलंदाजी आहे टीमची. दुसरीकडे शी संघाला सुद्धा कमी लेखून जमणार नाही आहे, कारण त्यांचे सुद्धा मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग होते आणि गतवर्षीचा चॅम्पियन संघ होता हे सुद्धा विसरता कामा नये आपण. माऊली 11 शील 40+. ऑफसाईड. ओ, फिल्डर थोडे पाठीमागे का सरकले, पुढे जर आले असते तर कदाचित झेल झाला असता. चांगलं षटक पाहायला मिळालं. तिसरं षटक दिनेश काटे याचं. फक्त 5 धावा दिल्या, 2 विकेट मिळवले. 44 धावा होत्या 2 ओव्हरमध्ये, आणि आता धावा झाल्या ते एकूण 49 3 ओव्हरमध्ये ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये. भोपरचे विनोद पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. भोपरचे विनोद पाटील.
चला सामना सुरू करा आता लगेच, जास्त वेळ नको. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. मगाशी मात्र दिनेश काटे यांचं चांगलं षटक राहिला. त्या षटकामध्ये अगदी कमबॅक केलं या टीमने. फक्त धावा खर्च केल्या त्या 5, 2 विकेट मिळवले. आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सचिन अलिमकर. सचिन अलिमकर यांना पाहतोय. स्ट्राईकवरती राम पाटील ज्याने षटकाराने सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये 26 धावा कुठल्या. कॅचिटचा कॉल आहे मात्र नाहीये. चौकार विनोद भोईर होते. 4 धावा. हा सांघिक धावसंख्या 53, 53 आणि राम पाटीलच्या 48 झाल्यात. बॉल फेस केल्यात ते 14 चेंडू फेस केल्यात. 48 धावसंख्येवरती खेळतोय. सुरुवातीपासून अटॅक पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला खेचलाय. फिल्डर उपस्थित आहेत. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग 1-2 मध्ये रूपांतर करायचं होतं. मग तोपर्यंत एकच धाव मिळाली. 49 या धावसंख्येवरती वैयक्तिक राम पाटील खेळत असताना या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक पाहायला मिळेल का. पहिलं अर्धशतक पप्पू बाणे कालच्या दिवसामध्ये 61 धावा आणि काल नॉट आउट खेळला. आणि काल संदीप भोईर जे बेतवड्याचे आहेत 52 धावा काल केल्या होत्या त्याने याच खेळपट्टीवरती. नितीन ऑफ ड्राय करतोय. फिल्डर आहेत. रनआउटची संधी. काय केलंय फिल्डरने. रनआउटची संधी होती. अगदी नितीन पुढे निघून आले होते. हातामध्ये चेंडू होता. सहजरित्या रनआउट झाले असते. लक्ष नव्हतं खेळाडूचं मी म्हणेन. त्याचमुळे एक धाव पाहायला मिळाली. फुलेंचा बॉल फटका चांगला गॅपमध्ये. 50 कंप्लीट. तिसरा फलंदाज ठरलाय राम पाटील ज्याने या स्पर्धेमध्ये 50 पेक्षा जास्त धावा केल्यात. 53 नॉट आउट खेळत असताना एकूण धावा झाल्या त्या सांघिक 59. बिग शॉट. खूपच लांब, खूपच लांब. अगदी बॅटच्या रडारामध्ये आलाय. फेकून दिलाय षटकार. कालच्या दिवसामध्ये पप्पू बाणेने 17 बॉल 59 बनवल्या. यावेळेस पुन्हा एकदा षटकार. वा 18 चेंडू मध्ये 65 धाबा केल्या. षटक संपलाय. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. चला भोपर टीमचे कॅप्टन या. भोपर संघाचे कॅप्टन टॉससाठी आलेत का. ओके देवीचा पाडा आलेला आहे. चला, शेवटचा अंतिम षटक.
हा निश्चितच दिनेश काटेने चांगलं षटक फेकलं होतं 5 धावसंख्येचं. त्याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करता आली नाहीये. आनंद आल्यात शेवटचा बॉलर्स पहा मिळतोय सहजरित्या हलक्या हाताने खेळत असताना स्ट्राईकला रोटेट केलंय. 72 रन्स. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप वाईट. एक धाव मिळत असताना आणखीन चांगल्या धावा सध्या बनवल्या गेल्यात. पुन्हा एकदा बिग शॉट खूपच लांब ओव्हर पिच बॉल सही नसीहत षटकार. हा लागोपाठ 3 षटकार ठोकणारा दुसरा फलंदाज ठरलाय. हरेश किर्णेने कालच्या दिवसामध्ये 3 चेंडू 3 षटकार ठोकले होते लागोपाठ. आणि आता राम पाटील 3 बॉल 3. खूपच धावा आपल्याला पाहा मिळतात या मॅच मध्ये. हाय स्कोर होईल का? काल 94 धावसंख्येचा हाय स्कोर होता. ओ यावेळेस कॅच साधा सोपा झेल सोडला. नशिबाची हात मिळवणी करून आलाय की काय राम पाटील असंच वाटतं, कारण अद्यापपर्यंत त्याचे 2 झेल सोडल्यात आणि टोटल धावा 80. अद्यापपर्यंत चेंडू शिल्लक आहेत ते 3. हा एका दुसरे मोठे फटके आले तर काल ज्या 90 होत्या 94 धावा होत्या. हो पुन्हा एकदा कॅचचा कॉल आहे मात्र नाही आहे ते चौकार. 4 धावा 4. राम पाटीलचा विचार केला. माताडीचे नवनीतजी पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आपलं. पुन्हा एकदा 4 चौकार लागोपाठचे 2 चौकार. लास्ट टू गो. लास्ट बॉल इनिंग मध्ये पाहतोय धाबा झाल्या त्या 88. षटकार आला तर सेम. काल 94 झाल्या होत्या. आणि आलाय का नाहीये. कॅच विनोद भोईर. झेल टिपलाय. शेवटच्या बॉलवरती झेल टिपला गेलाय. 88 धावसंख्या बनवली गेली. 89चं टार्गेट असेल. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस करू आपण. नवनीतजी पाटील ज्यांचं नुकतंच आगमन झालं त्यांच्याच हस्ते आपण टॉस करतोय. टीम भोपरच्या विरोधात देवीचा पाडा. NTC लाईव्ह आहे. NTC नॅशनल
टेलिकास्ट नॅशनल टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती स्पर्धा कव्हर केली जाते. चला नवनीतजी यांच्या शुभाशय आपण टास्क करू. 2 संघामध्ये देवीच्या पाड्याच्या विरोधात बोपर संघ खेळताना पाहाल. पहिल्या फेरीतील 4था शेवटचा मॅच असेल. या देवीचा पाडा संघाने टॉस जिंकलाय. ओके चालेल, हरकत नाही आहे. बबनदादा शेलार यांना विनंती करेन की आपल्या शुभाशय नवनीतजी पाटील यांचा आपण सन्मान करूया व्यासपीठावरती. चला काही सन्मान आहेत ते आपण करणार आहोत. मी विनंती करेन नवनीतजी यांना पाटील की आपण यावा, आपल्या मानाचा स्वीकार करावा. चला नवनीत पाटील यांचा आपण सन्मान करतोय व्यासपीठावरती. बबनदादा शेलार यांना विनंती करेन आपण तिथेच थांबा. विकी पाटील चला 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 या 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 चला विकी पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करू. हां, ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी पाणी पुरवलंय, या पुण्याचं काम केलंय. कारण पाणी या स्पर्धेमध्ये सातत्याने लागत असतो आणि ते पाणी देण्याचं काम त्यांनी केलंय. हां, आणि आमचे राज पाटील यांचे बंधुराज आहेत. आज टेनिस क्रिकेटमध्ये राज येणाऱ्या चांगला खेळला तर येणाऱ्या काही काळामध्ये तो भरपूर त्याला संधी आहे पुढे जाण्याची. त्याच्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील तुम्हाला. सातत्याने मैदानावरती खेळ चांगला करावा लागेल. बालू मी अजून 1-2 चला सामना सुरू होतोय आता. तर सामना सुरू होतोय. 19 आपण तर 89 धावांचं लक्ष आहे. 17.8च्या सराने किसन आलाय संघनायक. गोलंदाजी मार्कस टाकला किशोर. ओ पहिला चेंडू लॉफ केला, यावेळेला झेलची शक्यता आहे. राम पाटीलने बघा लगेच ब्रेक लावले स्वतःला, कारण त्यांना माहिती आहे चेंडू थांबेल. इथे थांबलेत. काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग केली रामने. धावा कुठल्या तब्बल पिंट्याने सांगितलं की 50 धावा म्हणजे तिसरा बॅटर ठरलाय. 72 धावा म्हणजे राम पाटील तुम्हाला पिंट्याचा आशीर्वाद की तुम्ही शतक माराल हरेश केनेसारखं. किशोर हा चेंडू चांगला होता. यावेळेला लगेच पुढच्या चेंडूवरती उत्तर दिलं किसनने. किशोरला बाद केलं, बॅटर बाद. टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच देवीचा पाडा 40+ संघाने. डिसिजन पेंडिंग आहे. हा किशोर बाद झालाय. एक चांगली मॅच बघायला मिळेल. भोपर संघाच्या माध्यमातून देखील नाईट स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. 16-17ला देखील एक स्पर्धा आहे.
चालेल. मॉर्निंग ग्रुप त्यांचं देखील मोलाचं सहकार्य आहे, त्यांचं देखील आपण धन्यवाद देऊ. आणि ते मॅच देखील एन्जॉय करतायत. नवीन बॅटर तर यावेळेला आपण बघितलं तर दिनेश काटे गेल्या वर्षी या स्पर्धेत चॅम्पियन संघ ठरला होता. दिनेशनी 50 धावा देखील कुठले तशाच प्रकारची बॅटिंग करणं आता गरजेचं, पण समोर गोलंदाजीचा तोफखाना आहे. किसन आहे, आपण बघितलं नितीन पाटील आहे, आपण तर दिलीप पाटील आहे. जबरदस्त किसन गोलंदाजी मार्कस टाकला. दिनेश एंड बदललाय, उडवलाय, उंच गेलाय, मिड विकेटला झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. साईकडनं चुका होत नाही लवकर, पण आज झाली आहे. कदाचित स्टार्ट नसल घेतला, तेच सांगतात राम पाटील की स्टार्ट घ्या. चांगली गोलंदाजी घेतो किसन म्हात्रे. गुरु म्हात्रे जर सामना एन्जॉय करत असेल तर त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या मध्ये. जबरदस्त व्यक्तिमत्व, एक चांगले क्रिकेटर. धावसंख्या 3. किसन राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. चांगला चेंडू यावेळेला टर्न केलाय, पण फटक्यामध्ये ताकद नव्हती. शॉर्ट लेग रिझनमधनं आपण बघितलं तर अनिल पाटील जातात. चेंडूला अंडरआर्म स्टाईलने फेकी करतात. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या आपण आपण पाहू शकता यावेळेला. बॅटकडे बॅटकडे 4 धावा. पंचांनी पाहिल्या स्क्वेअर लेगच्या बॅटकडे. योग्य डिसिजन दीपक चौधरीचं. किसन पुन्हा एंड बदल स्ट्राईक केला. दिनेश काटे जीवदार मिळाला तर पाहायचा जीवदाराचा किती फायदा घेतोय. चांगला वेगवान चेंडू. बॅटरकडे काय प्रत्युत्तरच नव्हतं. खूप चांगली गोलंदाजी. पिंट्या जोशी या संघाचं एक वर्ष 2 स्पर्धा खेळले, दोन्ही स्पर्धेत चॅम्पियनशिप पटकावली. नारिवलीच्या आणि आपण तर आजद्याच्या. हा देखील चेंडू चांगला होता. फुल एंडिलोरचा चेंडू. कार्पेट ड्राय बघायला मिळाला. डिशलॉंगाला जो पण चेंडू राम फीड करतायत. 1 धाव इथे कंप्लीट केले. फक्त आणि फक्त धावा आपण इथे 5. खूप चांगली गोलंदाजी केली किसननी या षटकामध्ये. पचता गोलंदाजी मार्कवर कडे ऑप्शन भरपूर आहेत या संघाकडे. सचिन देखील आहे, आपण बोलले तर नितीन आहे, दिलीप पाटील आहे. कुणाचा वापर केला जातो पाहिजे पिट्टू मध्ये. साई देखील आहे. जेव्हा नितीन आपण तर राम नव्हता, अशोक नव्हता, सचिन नव्हता, तेव्हा साईने खूप चांगली धुरा सांभाळली या संघाची. चांगली बॅटिंग केली त्यांनी. अष्टपैलू कामगिरी करायचा तो. पचता तोच येतो का गोलंदाजीला. कदाचित मला वाटतं डावखोरा बॅटर आहे, मग दिलीप पाटील येईल की नाही प्रश्नचिन्ह आहे. पण कदाचित मला वाटतं आता कुणाचं. चला 5 घ्या. आपण पाऊण तास लेट आहोत. दीपक जरा थोडंसं सहकार्याला सांगाल, कारण की आज मेगा फायनल देखील आहे. नाही भरपूर विचारमय केल्यानंतर मला वाटतं नितीन पाटील आला गोलंदाजी मार्कवर. पाटील बंधू भरपूर संघामध्ये दिसतात दादा, पण असो एक संघ तयार झाला. आडनावाला काय महत्त्व नाही, खेळायला फार महत्त्व आहे. राम पाटीलने काय लांब मारले आज. नितीन आलाय गोलंदाजी मार्कवर. अष्टपैलू खेळाडू या संघाचा. खूप चांगला अष्टपैलू खेळाडू. राम्स आपण तर नितीन साई हे अष्टपैलू खेळाडू आहेत. किसन स्ट्रायकेनला दिनेश काठेला आपण पाहू शकता. एक जीवदार मिळाले. शॉट फाईन लेग शॉट स्क्वेअर लेगला हनुमान पाटील. मिड विकेटला साईला आपण पाहू शकता. वडिश लॉंगरला रामला आपण पाहू शकता. लॉंग ऑफला सचिन उर्फ पप्पूला आपण पाहू शकता. नितीन आमच्यापासून दूर जाताना. स्ट्रायकेला दिनेश. चांगला चेंडू. वाईड यॉर्करचा वापर केला यावेळेला. ऑन साईडला बॅटनं मिड विकेटला क्लिअर करायचं होतं. मिड ऑफला आपण पाहिलं तर किसन आहे. शॉट थर्डमॅनला आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण दिलीप. बॅकवर्ड पॉईंटला आपण अनिलला पाहू शकता. अशोकला आपण शॉट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकता. नितीन राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. फुल टॉस आहे. उंच गेलाय. टायमिंग झालंय का पाहायचंय. आणि चांगलं टाइम झालाय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धावफलकात दुहेरी अंकामध्ये 11 धावा. पिंट्या जोशी लक्ष जर पार करायचं ना हल्ला करावा लागणार आहे. लक्ष भरपूर मोठे. 89 धावांचं लक्ष पार करायचं आहे. तर गोलंदाजी या संघाकडे देखील चांगले आहेत. मी तर म्हणेल 89 धावा झाल्या, त्या गोलंदाजी खराब झाली माऊली लोन सील संघाची. नितीन पहिला षटकार आलाय प्रतिकार करताना. स्ट्रायकला दिनेश. वाईड यॉर्करचा वापर केलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कमबॅक बघा त्यांना माहिती शफल झाल्यात बॅटर. त्यामुळे खोला टाकला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते नितीनच्या माध्यमातून. स्पर्धेचा आपण तर अंतिम दिवस.
काल आपण पहिले तर खंबालपाडा 40+ संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. सचिन थांबले, आधी देखील थांबले, नंतर देखील थांबले. नाही, लक्ष पाहिजे तर झेल उडाल्यानंतर तुम्हाला आधी थांबायचं नाही, तुम्ही थोडंसं स्टार्ट घ्या. आणि सचिनने आधी स्टार्ट घेतला नव्हता आणि नंतर थांबले, मग ते योग्य आहे. कारण का चौकार कदाचित झाला असता. संख्या धावफलक 12 बेडेकर देखील आमच्यासोबत प्रणयचे बाबा जॉईंट आहेत. स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता सचिन अलीमकरला आपण पाहू शकता. क्षेत्रक्षणे बदल केला, ऑफ साईडला थर्डमॅन शॉट कव्हर, शॉट आपण तर डीपी कव्हरला क्षेत्रक्षण, लॉंग ऑफला साईला डीपमध्ये तैनात केलंय. शॉट एक्स्ट्रा कव्हर आपण तर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. हो, फटका चांगला आहे. स्टँडर्ड डिलिव्हरीच्या माध्यमातून चेंडू चालला यावेळेला आपण तर षटकार. संख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 18. पिंट्या जोशी सफरा मैदान बघितले ना ते नेहमी प्रेक्षक असतात या मैदानावर. झाडाची निसर्गाची सावली आहे. चला, टॉस जिंकलाय देवीचा पाडा 40+ संघ. आपला निर्णय कळवा आम्हाला. नितीन, तू सचिन. ओ, चांगला चेंडू. यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा होता. क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑफवरून, यावेळेला साई येतो डीपमधनं. एकच धाव मिळते. संख्या धावफलक 19. 2 षटकाच्या समात 19 धावा आपण पाहू शकता. कारण 89चं लक्ष असताना 19 धावा धावफलकातील लागल्या आहेत. म्हणजे अजूनही जर विचार केला तर 70ची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पिंट्या जर सरासरी पाहिली तर भरपूर मोठी आहे. 23.33च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. चला चला चला, एकत्र येऊ नका. नाही, ऑप्शन आपण आता निवडला जात आहे. दिलीप पाटीलला कधी गोलंदाजी द्यायची आणि आता मला वाटतं त्यालाच पाचारण केलंय. नाही, आत्ता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. साई आले होते, नितीन देखील विचारमय केला, थोडंसं बातचीत केली आणि मग मात्र आज जितू पाटील बघा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे. दिलीप पाटील आहेत, स्पिन गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. आता इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतो दिलीप. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता सचिन आहे. 19 झाले आहेत, कारण का 18 चेंडू 70ची गरज आहे. राम पाटील थोडंसं क्षेत्रक्षमध्ये बदल करतायत. हनुमान पाटील कुठल्या पोझिशनला जात आहेत पाहायचं आता. दिलीप गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्मर आहेत. पहिला चेंडू फुलटॉस होता, कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. यावेळेला स्वीपाकावरला चेंडू वेगाने चाललाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे बॅटिंग करावी लागणार आहे भोपर 40+ संघाला. भोपर 40+ संघ म्हणजे आमचे विनोद पाटील, मंथन पाटील, परत सिद्धार्थ माळी यांच्या गावचा संघ. 3 चांगले समालोचक. तरी मंथन माळी आली समालोचन करत नसती, पण सिद्धार्थ माळी करतात. विनोद पाटील आमच्या 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या गावचा हा संघ. दिलीप गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द गड मारा होता. स्टॅकला दिनेशला आपण पाहू शकता. हा चेंडू लाईन पावी लागणार आहे. वेग प्रचंड होता, दिशेवरती नियंत्रण नाहीये. तर जेव्हा जेव्हा डावखुरा गोलंदाज असेल, डावखुरा बॅटर असेल, त्याला दिग्गज आपण इथं थोडीशी समस्या राहिल्या आहेत. दिलीप पाटील लेफ्ट हँड ओव्हर द गड मारा होता. स्टॅकला दिनेश. फुल टॉस आडव्या बॅटने खेचलाय. साई आले होते पण त्यांना बीट करून चेंडू चाललाय. 1 बाउन्स मिड विकेट सीमारच्या पार चौकार. 25 धावा धावफलकातील लागल्या आहेत. क्या बात आहे. उत्कृष्ट फलंदाज देखील ठरला होता आजच्या स्पर्धेमध्ये राम. दिलीप पुण्याचा गोलंदाजी मार्ग 25 धावा झाल्यात. लक्ष भरपूर मोठं आहे, 89 धावांचं. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू लॉफ केला. यावेळेला मिड ऑफ वरून चेंडू चाललाय. लॉंग ऑफला सचिन येतोय. चेंडूला सहज त्याने फील्ड करतो, घाई करत नाही. का सचिनला माहिती इथे घाई केली तर एक्स्ट्रा धाव मोजावी लागणार आहे. चांगली गोलंदाजी बघायला भेटे. लाईन त्यांनी लेन त्याचा थोडंसं पकडून टाकतोय चेंडू. दिलीप लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा टाकला दिनेश. डान्सिंग डाऊन पददलीचा वापर केलाय. उंच गेलाय. साई येतोय. झेल ड्रॉप. साई काय करतोय.
कदाचित जास्त धावा झाल्या त्यामुळे क्षेत्रफळ साई एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. नेहमी त्याच्याकडे आपण कॅचेस पाहिल्यात पण आज 2 झेल सुटलेत. धावसंख्या धाव फलकामध्ये पाहू शकता 29 धावा. श्री क्रिएशन स्कोर आपण पाहू शकता. पिंट्याने एक वेगळी संकल्पना केली. ओ लॉफ केलाय, झेलची शक्यता आहे. आता झेल सुटणार नाही मिड विकेटला आणि दिलीपने यश मिळवलंय. विचार मी करून अखेरगा त्याला पाचारण केलं चेंडू फेकण्यासाठी आणि त्याने षटक आता चांगलं हाताळलंय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता स्थिर आहे 29. नवीन बॅटर येते यावेळेला तकदीर अलिमकर. चेंडू बाकेत पिंट्या जोशी आम्हाला सांगतात या षटकातील ड्रिंक्स पेकर देखील तयार ठेवायचं आहे. चला भोपर संघ तुम्हाला बॅटिंग करायचे त्यामुळे आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन तुम्ही थांबायचं आहे. सत्यन पाटील बघा मॉर्निंग ग्रुपचे सदस्य भरपूर मेहनत राहिली या स्पर्धेसाठी. त्यांचे देखील मोलाचं सहकार्य राहिले. खरं पिंट्या ह्याला म्हणतात क्रिकेटची आवड. भोपर संघ मला वाटतं पहिली स्पर्धा खेळत असाल आता या हंगामातील आणि मजा येईल मॅच बघायला. त्यांच्या अगेन्स्ट 23 चपडाफुटी प्लस सायकल तकदीर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय दिलीप. हो चांगला चेंडू भरपूर टर्न झाला बघा चेंडू पाडल्यानंतर. ही गोलंदाजी खूप चांगली. काय गोलंदाजी केली बघा या षटकामध्ये. धावा दिल्या फक्त आणि फक्त महत्त्वाचा विकेट देखील तरी मिळवला. 10 धावा दिल्या आणि 2 झेल देखील सुटल्या. पण एक चांगली गोलंदाजी मला बघायला मिळाली दिलीपच्या माध्यमातून. कारण आपण ज्याप्रमाणे सुनीलने गोलंदाजी केली तशाच प्रकारे दिलीपने देखील केली. आता उर्वरित समीकरण पिंट्या जोशी आपण पाहू शकता 29चं लक्ष आहे. 60 पाहिजेत. 12 चेंडूमध्ये 60 म्हणजे 30ची सरासरी येऊन ठेपली. आता मंथन माळी देखील येत आहेत. जेवण देखील येत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मंथन माळीचा संघ बघा ना चॅम्पियन राहिला. खूप मजा आली त्या स्पर्धेत. मंथनने देखील सामना एन्जॉय केला. काय झेल पकडले. मंथनने सांगितलं मला झेल पकडताना कोणी आवाज नका देऊ मी माझं काम पूर्ण करतो. 3 अप्रतिम झेल घेतले त्याने आणि तो संघ मेगा फायनलमध्ये गेला. आपण पाहू शकता. आणि SS स्पोर्ट्स आपण तर तो संघ चॅम्पियन देखील राहिला. क्या बात आहे. प्रवीण माळी देखील मला वाटतं इनेक्शनमध्ये ड्रेस कोड खूप चांगला दिसतोय त्यांना. पण आता खेळ चांगला करावा लागणार आहे. सुभाष पाटील जर बघितलं ना प्रवीणकडे तर असं वाटतं प्रोफेशनल खेळाडू कोणतरी आले खेळायलाच. नाही थोडीशी हसी मजाक आहे. आमचे सर्व मित्र आहेत विनोद देखील येत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही सर्वांनी आता वेगळी संघ केस बांधण्याची स्टाईल बघा ना. आणि प्रत्येकाने आता जिम लावली आहे पिंट्या जोशी. कारण का 40+ खेळायचं आहे. आता हक्काचं मैदान देखील त्यांनी करायला घेतलं आणि खूप चांगलं मैदान होत चाललं आहे त्यांचं. मला वाटतं 80% काम झालं आहे आता. जितूचं वेगळं साई आलाय. हो उंच गेलाय. कॉटन बॉलची संधी आहे. साईला यश मिळतं का पाहायचंय. बॅटर बाद. साईने 2 झेल सोडले 2 झेल पकडले देखील. खूप चांगली गोलंदाजी. थोडंसं आता संघ सामन्यामधीनं शिरकाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो म्हणजे आपण तर देसाई 40+ संघाने आणि आता थोडंसं अडचणीत सापडलाय. सुंदर येतोय. सचिन बाद झालाय. साईला यश मिळालं. 4थ्या षटक आपण तर प्रगतीपथावर आहे. साईचं वैयक्तिक पहिलं आहे. रामने काज लांब मारले. साईनेच कॉटन बॉल साईने घेतलाय. बाळाराम बेडेकर यांचे सुपुत्र प्रणय जबरदस्त कामगिरी करतात. जबरदस्त गोलंदाजी. वेगवान चेंडू. काय गोलंदाजी केली जाते आणि जितूचं कौतुक करेल. चांगलं एक्स्ट्रक्शन रेग्युलर एक्स्ट्रेशन आहे. नेहमी आपण ते रेग्युलर क्रिकेटमध्ये त्यांनी एक्स्ट्रेशन केलं. आता 40+च्या माध्यमातून देखील ते एक्स्ट्रेशन करतो. सुंदर अलिमकर आलेत. साई तो सुंदर. अजून एक डॉट चेंडू. मॅचमध्ये मजा नाही पिंट्या. आता
जी मजा पाहिजे होती धावा झाल्यानंतर पण ती सुरुवात झाली नाही. किशोरसारखा बॅटर लवकर बाद झाला ना, तिथे कुठेतरी संघर्ष थोडासा कमी झाला आणि त्यानंतर दिनेश बाद झाला. दिनेशकडनं देखील भरपूर अपेक्षा होत्या. सुंदर आलिमकर, साई अजून एक डॉट चेंडू. काय गोलंदाजी करतोय बघा. 4 चेंडू डॉट गेले पिंट्या. म्हणजे अजून एक तिसरं षटक मेडन येतं का आजच्या दिवसातलं पाहायचं. 2 तर आले आहेत. जयेशनी टाकलं, त्यानंतर सुनील भोईरने टाकलं. जयेश पाटील मॅन फ्रॉम निलजे, सुनील भोईर मॅन फ्रॉम पिसवली, आता साई. अजून एक आपण आता डॉट चेंडू. आता एक चेंडू डॉट फेकला तर अजून एक तिसरं मेडन षटक होईल या स्पर्धेत आणि लागोपाठच्या तिसऱ्या सामन्यात. पिंट्या हे वैशिष्ट्य राहील. एक चेंडू बाकी अजून या षटकातील. नितीन बघा शॉर्ट सली मिड ऑफला आपण तैनात पाहू शकता. ओ हा चेंडू अंतिम क्षणी फक्त लेट कट केलं, दिशा दिली आणि चेंडू सीमारच्या पार. चौकार. धावसंख्या धावफलका त्यामुळे पाहू शकता. अजूनही 56 धावांची गरज आहे. पिंट्या आता कुणाचा वापर केला जातो. जबरदस्त गोलंदाजी. अंतिम षटक घेऊन तो सचिन उर्फ पप्पू. टॉस जिंकला आपण तर देवीच्या 40+ संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याने म्हणजे भोपर 40+ संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. चांगली मॅच बघायला मिळेल. 2 ताकदवान. तर बाळाराम पाटील आगासन यांचं देखील आगमन झालंय. उंच चेंडू गेलाय, झेलची शक्यता आहे. चेंडू नुमान लँड्स मध्ये पडतोय. कव्हर रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा मिळतात. आता जय आणि पराजयमधलं अंतर कमी केलं तर धावसंख्या धावफलक कधी पिंटा जोशी आम्हाला माहिती येत आहेत 35 धावा. सचिन तो तकदीर बॅटम राऊंड कडनं मारा करतोय. यस त्या मला वाटतं इथे उद्ध्वस्त झाल्यात काय. नाही 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 असं वाटलं पण नाही. आता 4 चेंडूचा खेळ बाकी आहे कारण आता धावा आपण आता करण्यासाठी ना जो संघर्ष तो थोडासा कमी झाला आहे. राम पाटीलने खूप चांगली बॅटिंग केली. विनोद पाटील देखील बघा समालोचन करत आहेत. त्यांचा आवाज देखील आपल्यापर्यंत पोहोचतोय. फुल टॉस लॉफ केलाय, झेलची शक्यता आहे. तिसरा झेल घेतला साईने. 2 सुटले पण 3 पकडले. आता चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त आपण बेहतर 3 चेंडूचा खेळ बाकी. औपचारिकता पूर्ण केली जाते. सुगंध देत आहेत नवीन बॅटर. ओ बॅकपड जाऊन यावेळेला कट करायचं. डॉट चेंडूची समाप्ती. फटका चांगला यावेळेला दमदार फटका बघायला मिळालाय. प्लाट सपाट षटकार शेवट गोड केलाय. 1 चेंडू बाकी आहे पण आता पिंट्या जय आणि पराजयमधलं अंतर फक्त कमी केलं. धावा झाल्या धावफलक त्यामुळे पाहू शकता यावेळेला 41. आणि अशा तऱ्हेने सामना जिंकलाय जय वागेश्वर देसाई 40+ संघाने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राम पाटील असणार आहे. राम पाटीलचे देखील थोडासा आपण संपर्क साधू. आता जबरदस्त बॅटिंग केली. पाटील आधीच आम्हाला हात दाखवतात की नको मला फक्त बॅटने बोलू द्या. नाही पिंट्या जोशीन तुम्हाला शुभेच्छा दिल्या बघा. राम तुम्ही 100 धावा कुटाल म्हणून. पिंट्याचा आशीर्वाद नेहमी चांगला असतो. तर चला राम ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. डॅनी पाटील देखील आले त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत.